राज्यातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक, अहिल्यानगरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, सांगली, सोलापूर आणि संभाजीनगर, जालना, परभणी आणि सोबतच वर्धा, वाशिम, यवतमाळला देखील येलो अलर्ट जारी केलेला आहे। राज्यातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विजय, राज्यातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि मान्सूनपूर्व पाऊस देखील अनेक जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। विजय, नक्कीच त्याच्यात जर बघितलं तर राज्यामधील अनेक भागांमध्ये जो आहे तो जोरदार पावसाने हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आता नुकतंच हवामान खात्याकडून राज्यातील 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे ते देण्यात आलेलं आहे। अनेक भागांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। यामध्ये पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक आणि अहिल्यानगर जो आहे तो येलो अलर्ट मध्ये आहे। तर ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यांना जो आहे तो येलो अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे अनेक भागांमध्ये जर पाहिलं गेलं जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। तर काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। सध्या जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यामध्ये सध्या मागील 15 दिवसापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। त्यामुळे मराठवाड्यामध्ये तब्बल आतापर्यंत पाहिलं गेलं तर 9 जणांपेक्षा अधिक जणांचा वीज पडून मृत्यू झालेला आहे। तर 35 पेक्षा अधिक जनावरं जे आहेत ते देखील विजेच्या कडकडाटामुळे जो आहे तो मृत्यू झाल्याचा पाहायला मिळाला आहे। त्यामुळे आता येलो अलर्ट जो आहे तो आता राज्यात दिलेला आहे आणि मान्सूनपूर्व पावसाची हजेरी देखील अनेक भागांमध्ये लागलेली आहे। त्यामुळे आता नागरिकांना सतर्कतेचं आवाहन जे आहे ते हवामान खात्याकडून करण्यात आलेलं आहे। अगदी धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।